आणि आता बुलेटिनमध्ये सगळ्यात महत्त्वाची बातमी पाहूया। तर सांगली जिल्ह्यामध्ये पूरस्थिती गंभीर होत चालल्याचं पाहायला मिळतंय, कारण वारणा आणि मोरणा नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरू झाली आहे। सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी एका रात्रीत 7 फुटांनी वाढली आहे। तर प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। दवंडी देत नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देखील प्रशासनाने दिलेल्या आहेत। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, सांगली जिल्ह्यातील अनेक भागामध्ये सध्या पूरस्थिती गंभीर होत चाललेली आहे, कारण वारणा आणि मोरणा नदीची पातळी आता धोक्याकडे वाटचाल करते आहे। सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी एका रात्रीत 7 फुटांनी वाढल्यानं धोका अधिकचा वाढलेला आहे। गेले 3 ते 4 दिवसांपासून सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे। त्यामुळे चांदोली धरण परिसरामध्ये आणि बाकीच्या ठिकाणी ही झपाट्याने पाण्याची पातळी वाढत आहे। आपण आहोत इथं सांगलीतील कृष्णा नदीकाठी। या ठिकाणी काल आपण पाहिलं होतं की 18 फुटावर पाणी होतं, आता तब्बल 7 फुटांनी पाणी वाढलेलं आहे। आता पाण्याची पातळी ही झालेली आहे 25 फुटावर। त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। चांदोली धरण परिसरामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये आतापर्यंत 148 मिलीमीटर इतका पावसाची नोंद झालेली आहे। कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे। सांगली मिरज शहर जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे। सांगली जिल्ह्यातील पाऊस जोरात सुरू झाल्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे। वारणेचे पात्र बाहेर पडलेले आहे, नदीकाठच्या शेतात पाणी गेले आहे, त्यामुळे शेतीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। आजूबाजूचे ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत। या ठिकाणी धबधब्याचे स्वरूप सुद्धा आलेले आहे। तसेच पाणी पातळी वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे आणि चांदोली धरणाच्या आजूबाजूच्या लोकांना दवंडी पेटवून सुद्धा त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। असा जर का मुसळधार पाऊस सुरू झाला तर कृष्णा नदीची पातळी ही धोक्याची पातळी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना सतर्कतेचा आश्वासन देण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन सुजितसह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।